कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडच्या रुग्णालयातल्या उपचारांची चौकशी होणार आहे। राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर कराडवर झालेल्या उपचारांची चौकशी होणार आहे। लातूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक उपसंचालकांच्या 2 सदस्य पथकाचा बीड दौरा आहे। एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्त अहवाल याची तपासणी समितीकडून केली जाणार आहे। चौकशीनंतर समिती एक अहवाल तयार करेल आणि तो वरिष्ठांना सुपूर्द करेल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं काय कारण आहे मुळात या चौकशीसाठीचं आणि कधीपर्यंत हा अहवाल तयार होणार आहे? नक्कीच वाल्मिक कराड कारागृहात असताना अचानकपणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी उपचार देखील करण्यात आले। 2 ते 3 होते आणि या उपचारादरम्यानच आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। वाल्मिक कराडला नेमका काय आजार आहे, त्याच्या काय तपासण्या करण्यात आल्या, त्या तपासण्याचे अहवाल काय आहेत, याबाबतची ही सगळी विचारणा विरोधकांकडून करण्यात आली। तसेच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांच्यावर देखील आरोप होते। आता यानंतर ज्या आरोग्य उपसंचालक आहेत लातूर विभागाच्या, त्यांनी या सगळ्या उपचाराच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे। या समितीनं बीडचा दौरा देखील केला असून आता या ठिकाणी ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांची चौकशी केली आहे। तसेच त्यांनी काय उपचार केल्या आणि या तपासणीचे जे अहवाल आहेत ते देखील ताब्यात घेतले। याचा अहवाल जो आहे तो वरिष्ठांना सादर केला जाणार आहे की याबाबत वाल्मिक कराडवर नेमके कोणते उपचार झाले, कशा पद्धतीने झाले, याचा अहवाल वरिष्ठांना सादर समितीच्या सदस्यांनी सांगितलं। त्यांनी याबाबतची कुठलीही माहिती माध्यमांना देण्यास नकार दिला। परंतु जे काही आरोप होत होते त्यानंतर आता आरोग्य विभागाने देखील यावर ऍक्शन केली असून आता याचा अहवाल लवकरच वरिष्ठांना सादर होणार आहे। जी उदय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।